संस्कार असलेले आहे त्यांच्याकडे त्यांनी गीता खर्च केलेली आहे आणि त्यांचा हा त्यांना प्रथम पुरस्कारही मिळालेला आहे. असे माझे गुरु आदरणीय श्री विकासभाई वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद रंजनाताई. आणि ज्या त्यांनी आईवरती भावगीत सादर केलं त्यांनाही खूप धन्यवाद. खूप छान म्हटलं त्यांनी. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. छान, उत्तम, अतिउत्तम कार्यक्रम चालला आहे आपला. तुमच्या सगळ्या स्टुडंट म्हणूनही सगळ्या गीता साधकांचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी L1 पास केलं आहे. 12वा 15वा अध्याय त्यांचं झालेलं आहे. सगळेजण L2मध्ये जातील याबद्दल मला खात्री आहे. कोणी केलं नसेल रजिस्ट्रेशन तर ते कृपया ताबडतोब करून घ्यावं. म्हणजे तुम्हाला 9वा 14वा 16वा 17वा असे एकाहून एक सुंदर अध्याय त्या लेव्हलला अभ्यास करायला मिळतील. नंतर L3मध्ये जा, तिथे तुम्हाला 1 3 4 5 6 7 हे अध्याय मिळतील. L4ला तुम्हाला बाकीचे उरलेले 6 अध्याय. असं तुम्ही 18 अध्याय पूर्ण करायचं व्रत घ्या. आणि 18 अध्याय पूर्ण केल्यावरती तुमच्यामध्ये काय जो बदल होईल तो तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. बाकी कोणाला जाणवेल न जाणवेल, स्वतःला जाणवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तो तुम्हाला जाणवेल नक्की बदल. याबद्दल गॅरंटी आहे. गॅरंटी म्हणजे फुल गॅरंटी. म्हणजे माझी गॅरंटी नाही आहे, ही परमात्म्यांची गॅरंटी आहे. तर आता तुम्ही हे जे तुमचा 12वा आणि 15वा अध्याय झालेला आहे, गीता वाचता येणं हे छान आहे. गीता स्पष्ट शुद्ध उच्चारासह वाचता येणं ही अतिउत्तम गोष्ट आहे. आणि ती तुम्हाला तुमच्या ट्रेनरनी शिकवली चांगल्या उत्तम पद्धतीने. तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास जागृत केला की तुम्ही पण संस्कृतचे श्लोक विनासायास उत्तमपणे शुद्धपणे स्पष्टपणे म्हणू शकता. ही झाली एक पायरी. आता पुढे तुम्हाला जसं गीता परिवारचा जो आपला स्लोगन आहे तो माहिती आहे, गीता पढे पढाय आणि जीवन मिलाय. तर तुमच्यापैकी जे लोक नंतर L2ला जातील ते गीता जिज्ञासू परीक्षा देतील. मग गीता जिज्ञासू परीक्षेत तुम्हाला 85% मार्क झाले की तुम्हाला ट्रेनर म्हणून सुद्धा संधी मिळू शकते गीता परिवारमध्ये, किंवा दुसरी काहीही सेवा द्यायची संधी मिळू शकते गीता परिवारमध्ये. तर तुमचं गीता पढे झालं आहे, पढाय पण होईल काही दिवसांनी. तुम्ही काही लोकांना शिकवायला पण लागाल. आणि तिसरं आहे आपलं म्हणजे जीवन मला आहे की गीतेचा संदेश आपल्या जीवनात आणायचा. तर जीवनात आणायचं म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? तर जीवनात आणायचं म्हणजे असं करायचं आपल्याला की गीतेचे जे श्लोक आपल्याला भावले, आवडले, त्याच्यातलं जे तत्त्व आहे ते आपल्याला कळलं, पचनी पडलं, त्याचं आपण अनुसरण कसं करू शकतो. त्याच्याकरता काय आहे की गीता परिवारमध्ये जे आठवड्याच्या शेवटी विवेचन सत्र चालतात ते, किंवा तुम्हाला बाकी ठिकाणीसुद्धा जे गीतेच्या विषयी ऐकायला मिळेल ते पुस्तकं अनेक अवेलेबल आहेत. पुस्तकांचं वाचन, इंटरनेटवरती खूप साहित्य अवेलेबल आहे, त्याचं वाचन. असं करून आपण गीतेच्या मागे लागायला लागतं. गीतेच्या मागे लागलं ना एकदा की गीता तुम्हाला कधी सोडत नाही. मग आता तुमचे जसं 12वा 15वा अध्याय झालेले आहेत, तर एक कुठलाही श्लोक घेऊ आपण. 12वा अध्यायाची सुरुवात, पहिल्या दिवशी तुम्ही श्लोक वाचला असेल. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंतांना की एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमं व्यक्तं तेषांके योगवित्तमाहा. हे परमेश्वरा, हे श्रीकृष्ण भगवाना, सगुण साकार आणि निर्गुण निराकार यांच्यापैकी जो सगुण साकाराची साधना करतो तो योगी श्रेष्ठ का जो निर्गुण निराकाराची करतो तो श्रेष्ठ, मला कृपया सांगा. तर परमात्म्यांनी उत्तर दिलं ताबडतोब दुसऱ्या श्लोकामध्ये की मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. परमेश्वराने सांगितलं की जो मनाला माझ्यामध्ये स्थित करतो, जो योगी मनाला माझ्यामध्ये स्थित करतो आणि माझ्यातच नित्य निरंतर मग्न झालेला असतो, असा जो परमश्रद्धेने युक्त असा जो योगी आहे, जो माझ्या सगुण साकार रूपाचं साधना करतो, उपासना करतो, तो माझ्या मते सगळ्यात योग्य श्रेष्ठ योगी आहे. तर परमात्म्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही सगुण साकाराची उपासना सुरू करा. आता सगुण साकाराची उपासना सुरू करायची म्हणजे परमेश्वराच्या एक तर परमेश्वर म्हणतात की माझ्यामध्ये मन स्थित करा. तर परमेश्वराच्या मन ठेवायचं म्हणजे परमेश्वराचं ध्यान करायचं. पण ध्यान करायचं तो आहे निर्गुण निराकार. मग परमेश्वरांनीच आपल्याला या श्लोकात सांगितलं की साधकांनी माझं रूप सगुण साकार असं बघावं आणि त्याला कोणत्या आकाराचं ध्यान करायचं त्याने ठरवावं.
तर आपल्याकरता परमेश्वराचा संदेश असा आहे या श्लोकामध्ये की परमेश्वराचा हा आकार आपण मनुष्याचा आकार असाच मानला पाहिजे. परमेश्वराने वराह अवतार घेतले, मत्स्य अवतार घेतले. आपल्या साधनेकरता आपण परमेश्वराचा हा मनुष्य अवतारच धरायला पाहिजे. कारण मनुष्य आकार हा माणसाच्या सगळ्यात जवळचा आहे. आपण माणूस आहो, आपला मनुष्य देह आहे, तर मनुष्य देहाच्या जवळचा देह मनुष्य देहच असणार आहे. आणि त्या मनुष्याच्या आकारात परमेश्वराच्या अनेक गुणवैशिष्ट्य असायला हवेत. आपल्यामध्ये जे जे गुण आपल्याला निर्माण करायचे आहेत आणि जे जे गुण परमात्म्यात आहेत, त्या सगुण साकाराची उपासना करता करता त्याचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणं ही भक्ती आहे परमात्म्याची. की त्या सगुण साकार रूपामध्ये परमेश्वराचे जे जे गुण आहेत ते साधकांनी आपल्यात हळूहळू आणावे, ही परमेश्वराची भक्ती आहे. म्हणून तो मनुष्य आकार देवता जो आहे तो सर्व गुणांनी युक्त असा पाहिजे. श्रीकृष्ण भगवान, श्रीराम यांची उपासना आराधना केली की त्यांच्यातले गुण माझ्यात कसे येतील, अशी भावना मनात ठेवून त्यांची साधना केली तर हळूहळू आपल्यात फरक जाणवायला लागतो. तर परमेश्वराने आपल्याला सांगितलं की सगुण साकार असे तुम्ही करा आणि मनुष्य आकारात जो देह आहे परमात्म्याचा त्याची साधना आपण केली तर आपल्याला ते जास्ती सोपं पडतं, चांगलं पडतं. आता एखाद्या उग्र परमेश्वराच्या आपण विकृत उग्र अशा परमेश्वराच्या रूपाची आपण साधना केली. 11 अध्याय ज्यांनी वाचला असेल गीतेचा, त्या परमेश्वराचं जे विराट अकराळ विकराळ रूप आहे ते पण आहे. परमेश्वर सगळ्या रूपात आहे, अकराळ विकराळ आहे आणि सुमधुर सुमित करत बासरी वाजवत असा पण परमेश्वर आहे. सगळी परमेश्वराचीच रूप आहे. पण जर का आपण विकृत स्वरूपातलं परमात्मा जशी भयावह मूर्तीसमोर ठेवली तर हळूहळू त्याचे गुण आपल्यात यायला लागतात. तर आपल्याला भयावह आणि उग्र असे गुण आणायचे नाही आहेत. आपल्यामध्ये आणायचे परमेश्वराचे ते स्मितहास्य करणारे, प्रसन्न मुद्रेचे असा जो परमेश्वर आहे श्रीकृष्ण भगवान किंवा श्रीराम, त्यांचे गुण आपल्यात आणायचे आहेत. त्यामुळे एखाद्या उग्र अशा परमेश्वराच्या रूपाची साधना करण्याऐवजी आपण जर का अशा परमेश्वराची साधना केली तर आपल्यात त्यांचे ते गुण आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते गुण आपल्यात येऊ शकतात. आता अशा मूर्तीचं ध्यान करताना, मूर्ती आपण ठेवली श्रीकृष्णाच्या समोर, तर त्या मूर्तीचं ध्यान करताना आपल्याला काय करावं लागतं आधी की एक तर हळूहळू भक्तिरस जागृत करावा लागतो. परमेश्वराविषयी भक्ती आपली जागृत करावी लागते. आणि जागृत करताना आपण काय करतो, विविध उपाय करतो की तुपाचा दिवा लावतो किंवा सुगंधित धूप असतो, उदबत्ती असते ती ओवाळतो, पुष्प अर्पण करतो सुवासिक, गंध उटी लेपन असं करतो परमेश्वराला, आणि कीर्तन भजन सगळं आरती वगैरे असं सगळं करतो. असे विविध उपाय करून आपला भक्तिरस आपण उद्दीपित करत असतो, आपल्या मनामध्ये भक्तिरसाची वाढ करत असतो आपल्यामध्ये. पण इथे बरेच साधक फसू शकतात. कारण हे कर्मकांड करणं म्हणजे भक्ती अशी त्यांची गैरसमजूत व्हायला लागते की असं मी केलं म्हणजे मी परमेश्वराची भक्ती केली. पण इथे आपण चुकतो. अशी भक्ती नुसती उदबत्ती ओवाळणं किंवा आरती ओवाळणं अशी जर का आपण आयुष्यभर जरी केली त्यातनं आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही, काही साध्य होणार नाही. जसं आपण कुठल्याही कार्यक्रमात गेलो तर त्या कार्यक्रमामध्ये एक सुरुवातीला स्वागतगीत असतं. गीता परिवारच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक कार्यक्रम पाहिले असतील तर एक स्वागतगीत असतं, गीता परिवार हमारा वगैरे असं एक स्वागतगीत असतं. तर ते स्वागतगीत म्हणजे फक्त वातावरण निर्मिती करता असतं, ते काय कार्यक्रम नसतो तो. तसंच हे जे आपण करतो उदबत्ती ओवाळणं, फुलं वाहणं वगैरे, हे वातावरण निर्मिती आपल्यात भक्तिरसाची उत्पत्ती करण्याकरता आहे. भक्तिरस आपल्यात जागृत व्हावा त्याच्याकरता करण्यात येणारी ही पहिली पायरी आहे. ही काय अंतिम भक्ती नाही आहे परमेश्वराची, ही पहिली पायरी आहे परमेश्वराच्या भक्तीचं वातावरण निर्माण करण्याची. आणि मग त्या माध्यमातून आपल्याकडे भक्तिरस जागृत झाला, आपली वृत्ती शुद्ध झाली की मग साधकांनी अंतःकरणापासून ते जे परमेश्वराचं स्वरूप आपण समोर पाहतोय आपल्या, त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा आणि त्या मूर्तीचे गुण आपल्यात उतरवायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे जो त्या ईश्वराशी जोडला जातो तो खरा भक्त. परमेश्वर म्हणतात असा जो योगयुक्त आहे, असा जो युक्ततमा आहे, जो माझ्याशी जोडला गेला आहे तो खरा भक्त आहे. ते मे युक्ततमा मतः, तो श्रेष्ठ योगी आहे जो माझ्याशी विचारांनी जोडला गेला आहे. तर ईश्वरी विचारापासून जो विभक्त राहत नाही, तो खरा भक्त. ईश्वराशी विभक्त होऊन आपण भक्त होऊ शकत नाही.
ईश्वराशी विभक्त होऊन आपण भक्त होऊ शकत नाही. ईश्वराशी जो विभक्त कधी होत नाही 24 तासापैकी एकाही सेकंदाकरता, तो परमेश्वराचा खरा भक्त. आणि अशा भक्तांनी काही कर्मसन्यास घ्यायचा नसतो. त्यांनी आपली कर्म परमेश्वराला अर्पण करायची असतात. गीतेमध्ये असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही कर्मसन्यास घ्या, कर्म करूच नका. कर्म करा, पण परमेश्वराला अर्पण करा. परमेश्वराला अर्पण केल्यावरती त्या कर्मातले जे काही राग, द्वेष, मत्सर, लोभ असे जे गुण असतात ते निघून जातात आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतं. तर शुद्ध अंतःकरणाने जो परमेश्वरात कायम निमग्न राहतो तो सर्वोत्कृष्ट योगी, असं परमात्म्यांनी या श्लोकात सांगितलं आपल्याला. तर असं तुम्हाला विनंती आहे माझी की प्रत्येक श्लोकाचा तुम्ही विचार, मनन, चिंतन करा की या श्लोकातनं मला काय कळलं. पुष्कळ साहित्य अवेलेबल आहे, पुष्कळ मोठे मोठे लोक अवेलेबल आहेत ज्यांच्याकडून तुम्ही ऐकू शकता, वाचू शकता, समजू शकता गीता. आणि गीतेचा असा मतितार्थ समजल्यावरती आपण तो आपल्यात आणणं हे थोडं सोपं जातं. मग आपल्याला अर्थच कळल्यानंतर आपण काय गीता फॉलो करणार आणि काय आयुष्यात आणणार गीता ना. तर गीतेच्या श्लोकाच्या आतमध्ये शिरा तुम्ही, नुसतं वरवर नाही राहायचं आपल्याला, गीतेच्या पोटात शिरायचं आपल्याला. आणि ते शिरण्याचा मार्ग हाच आहे की गीतेचा मतितार्थ जाणून घ्यायचा. कुठल्या तरी एका श्लोकाच्या प्रेमात पडा की हा श्लोक मला भयंकर आवडला आहे, मी ह्या श्लोकाचं सगळं जेवढं काही अवेलेबल आहे सगळं वाचेन, मनन करीन, चिंतन करीन. मनन चिंतन फार महत्त्वाचं आहे. वाचलेलं विसरतो, ऐकलेलं विसरतो. आपण मनात जे चिंतन करतो तो आपला स्वभाव व्हायला लागतो. आपले विचारच आपला स्वभाव व्हायला लागतात. जर का ते चिंतन आपल्या मनात सारखं चालत राहिलं तर ते चिंतन म्हणजे आपला स्वभाव. आपल्याला 4 लोकांनी प्रश्न विचारले की आपल्या तोंडात तेच निघतं जे आपल्या चिंतनात असतं. वाचलेलं, ऐकलेलं विसरू शकतो आपण, पण आपण चिंतन केलेलं आपण विसरत नाही, कारण ते आपल्या मनातले विचार असतात. कोणी आपल्याला विचारलं, आपल्या मनातले विचार आपण बोलतो. तर आपल्याला ते विचार आपल्याला गीतेचे करायचे आहेत आणि त्याच्याकरता सतत गीतेचं पठन करणं, त्याचं अध्ययन करणं हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आपण सगळ्यांनी गीता शिकायला सुरुवात केली, खूप आनंदाची गोष्ट आहे. जगाच्या पॉप्युलेशनपैकी किती लोकांना गीता शिकायची बुद्धी होते आणि किती लोकांना परमात्मा अशी बुद्धी देतो. आपण त्यापैकी काही भाग्यशाली असे लोक आहोत की जेव्हा परमेश्वरांनी आपल्याला सिलेक्ट केलं आहे की बाबा तू गीता शिक, तुझ्यामध्ये काहीतरी आहे, तू शिकू शकतो गीता. तर आपल्याला या मार्गात परमेश्वरांनी आणून बसवलं आहे. आता पुढे जायचं का मागे परत फिरायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. तसं आपण करणार नाहीत, नक्कीच नाही करणार कोणी आपल्यापैकी. आपल्याला पुढेच जायचं या मार्गावरती. 18 अध्याय पूर्ण करायचे आहेत. गीता आयुष्याच्या शेवटल्या क्षणापर्यंत सोडायची नाही आहे. एवढा दृढ संकल्प करा